ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रंजक असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रियाने भयानक डाव आखून आता प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी घेऊन जाण्यासाठी प्रियाने रविराजला सांगताच आता भरल्या डोळ्यांनी आता प्रतिमाला निरोप देताच आता प्रतिमाला घेऊन रविराज प्रिया ही दरवाजात येताच एकच अशी भयानक घटना घडते. आणि पाठीमागून आता भयानक सत्य घेऊन सायली सर्वांना थांबा असे म्हणतात. सगळेजण थांबून सायलीकडे बघतात आणि सायलीने हातात दाखवलेल्या एकाच सत्याने आता प्रियाचे भयानक सत्य सायलीने समोर आणून प्रतिमा आता सायलीला किल्लेदारांच्या घरी घेऊन जाण्यापासून कशी थांबवते. आणि आता भयानक ते सत्य समोर येताच पूर्णाई रागाच्या रुद्रावताराने कोणता असा भयानक निर्णय घेते आणि प्रियाचा पर्दाफाश करून आता प्रतिमा पुन्हा सुभेदारांच्या घरी राहील याचा निर्णय पूर्णाई कसा घेते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. सायली आता प्रियाचे पितळ उघडे करून भयानक सत्य समोर आणून आता सायलीने असे कोणते सत्य समोर आणले की जेणेकरून पूर्णाई तिचा निर्णय बदलून पुन्हा प्रतिमाला सुभेदारांच्या घरी राहण्याचा निर्णय घेते. तर आता सत्य समजताच रविराज आता प्रियासोबत काय करतात हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता अर्जुनने आपल्यावर प्रेम असल्याची कबुली देता सायली खूप खुश झालेली असते. मात्र त्याच वेळेस आता सायली ही घर सोडून जाईल आणि आपले कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स अँड कंडिशन आपण बदलल्या. यामुळे आता अर्जुन पुन्हा सायलीसोबत खोटे बोलतो आणि म्हणतो की प्रिया माझ्या अगदी जवळ यायला निघाली होती ना, म्हणून मला तुमच्यावरच्या प्रेमाची तिला कबुली द्यायला लावली. तेव्हा अर्जुनचं आपल्यावरती प्रेम नाही हे सत्य पुन्हा एकदा सायली समोर येऊन सायलीला खूप दुःख झालेले असते. आणि आता सायली जेवढी आनंदी झालेली असते तेवढेच आता दुःख सायलीला कवटाळून बसलेली असते. तेव्हा आता सायली ही प्रतिमा आत्याकडे येते आणि प्रतिमा आत्याजवळ आपलं दुःख हलकं करत आता सायली प्रतिमा आत्याला म्हणते की आपण जर एखाद्या गोष्टीचे स्वप्न बघितले आणि जर ते स्वप्न पूर्णच होत नसेल तर मग ते स्वप्न बघण्यात तरी काय अर्थ. तेव्हा आता प्रतिमाला देखील सायलीच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडल्याचे आता प्रतिमाच्या लक्षात आलेले असते. इकडे आता प्रतिमाच्या रूममधून बाहेर येत असताना प्रिया सायलीला बघते आणि ही माझ्या आईपाशी पुन्हा काही ना काही माझी चुगली करायला गेलीच असेल आणि या प्रतिमाचे कान भरायला गेलीच असेल असा आता विचार करून प्रियाला खूप राग आलेला असतो. रागाने बोट करत प्रिया म्हणते की सायली तुला काय माझ्या आईशिवाय आणि माझ्या वाटेला गेल्याशिवाय करमतच नाही काय. सायली म्हणते की हे बघ प्रिया तू काहीही बोलू नकोस, मी प्रतिमा आत्यासंग गप्पा मारायला गेले होते. प्रिया म्हणते की खोटं बोलू नकोस सायली, प्रतिमा म्हणजे माझ्या आईचे तू कसे कान भरवते ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. पण तुझा मी हा घाणेरडा प्लान कधीच यशस्वी होऊ देणार नाही. तेव्हा आता सायलीने प्रियाला खरेखुरे ताजे उदाहरण दिलेले असते. सायली म्हणते की प्रिया तुला घाणेरडा प्लान कशाला म्हणतात हे माहीत आहे का. ज्या मुलीला आपली मुलगी म्हणून आश्रमात लहानाचे मोठे केले त्याच व्यक्तीला मोठेपणी आता त्याच्यावरती खुनाचा आरोप करून त्याला जेलमध्ये टाकले आणि खोटी साक्ष दिलीस, याला म्हणतात घाणेरडा प्लान. कळलं का तुला प्रिया. तेव्हा प्रियाला तोंडावर आपटून रागाने सायली तेथून निघून गेलेली असते आणि आता याचा प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया म्हणते की नाही आता या प्रतिमाला आणि या सायलीला ना एकमेकींपासून बाजूला नाही केले तर प्रिया नाव लावणार नाही. इकडे आता प्रियाने दुसरा मोठा प्लान आखलेला असतो आणि आता सगळे सुभेदार नाश्ता करत असताना प्रिया रविराजला म्हणते की बाबा मला एक सांगायचंय. मला वाटतंय की माझी आई इथे येऊन बरेच दिवस झाले. तेव्हा जर माझी आई पुन्हा आपल्या तिच्या हक्काच्या जर घरी आली
तर तिला अजून काही आठवायला लागेल, तिची स्मृती परत येईल. तेव्हा आता इथे असे किती दिवस राहायचे बाबा? माझा स्कूललासुद्धा माझा व्यवस्थित अभ्यासही होत नाही आणि मला आईकडे लक्षही देता येत नाही. तेव्हा आपण आपल्या आईला पुन्हा आपल्या हक्काच्या घरी घेऊन जाऊयात ना. तर आता पूर्णाजी, रविराज, अर्जुन, कल्पना सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया आणि काची हे कोणता निर्णय घेतला आणि आता काही बोलण्यास देखील कोणाला काही आता वाव उरलेला नसतो. कारण बऱ्याच दिवसापासून प्रतिमा आपल्या घरी राहते आणि रविराज असे आपल्या घरी किती दिवस राहणार हा विचार देखील आता पूर्णाईच्या मनात आलेला असतो. तेव्हा आता पूर्णाईला सुद्धा काही बोलता येत नसते आणि अखेर प्रियाची स्कूल, तिचा वेळ सगळा वाया जातो हे देखील रविराज समोर आलेले असते. आणि तेव्हा नाविलाजाने रविराज म्हणतो की पूर्णाई, तन्वी अगदी बरोबर बोलतेस. अगं इथे येऊन आता भरपूर दिवस झाले ना आम्हाला, आणि आता मध्ये सुद्धा सुधारणा व्हायला लागली आणि आता प्रतिमासुद्धा हळूहळू रिकवर होईल, तिची वाचासुद्धा परत आली, तशी तिची स्मृतीसुद्धा परत येईल. आणि प्रिया तिची औषधं, तिची व्यवस्थित काळजी घ्यायला, तिला वेळेवरती खायला प्यायला द्यायला आहेच. तेव्हा तू नको काळजी करू पूर्णाजी, आम्ही प्रतिमाची व्यवस्थित काळजी घेऊ. असे बोलून आता रविराजने सुद्धा प्रतिमाला घेऊन जाण्यासाठी पूर्णाईकडे परवानगी मागितलेली असते. तेव्हा नाविलाजाने आता भरल्या डोळ्यांनी पूर्णाई म्हणते की बरोबर आहे रविराज तुमचं, आणि आता माझी प्रतिमा बरेच दिवस झाले इथे राहून. तेव्हा आता थोडासा तिलासुद्धा जुन्या गोष्टी आठवल्या पाहिजे, तिच्या जुन्या घरी तिने जायला पाहिजे. तिथे त्या गोष्टी जर तिच्या समोर आल्या तर कदाचित माझ्या प्रतिमाला मागचं सगळं काही आठवेल. तेव्हा आता पूर्णाईने सुद्धा रविराजला जाण्यासाठी परवानगी दिलेली असते. इकडे मात्र प्रतिमाला खूप अवघड वाटलेलं असतं आणि प्रतिमा सुरुवातीला आता रविराजसोबत जाण्यासाठी नकार देते. पण आता पुन्हा सायली ही प्रतिमाला बेडरूममध्ये आणत प्रतिमाला समजावते. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, तुम्ही जर तुमच्या हक्काच्या घरी गेल्यात आणि तिथील गोष्टी, तिथे तुम्ही घालवलेला काळ, तेथील सगळ्या गोष्टींचा तो झालेला स्पर्श, मायेने जीव लावलेल्या त्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या समोर आल्या तर कदाचित तुमची स्मृती परत येईल. तेव्हा तुम्ही जायला हवे प्रतिमा आत्या, आणि तसेही तुम्ही काही दिवस तिकडे राहून परत आम्ही तुम्हाला इकडे आणू. तेव्हा आता सायलीने सुद्धा प्रतिमाला समजून आता प्रतिमाला घेऊन प्रिया ही रविराजसोबत जायला निघालेली असते. आणि प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि सगळेजण आता जाण्यासाठी दरवाजात येतात. इकडे मात्र सायलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात. आणि त्याच वेळेस आता सगळे बाहेर जात असताना इकडे सायलीला प्रतिमाच्या गोळ्याची आठवण होती आणि पटकन आता सायली ही प्रतिमाच्या रूममध्ये जाऊन त्या ड्रॉवरमध्ये आता असलेली गोळ्याची बाटली बाहेर काढते. आणि आता ती बाटली घेऊन जात असताना सायली त्या बाटलीवरचं नाव वाचते. तर आता त्या वेळेस सायलीला त्या गोळ्या थोड्याशा विचित्र वाटत असतात आणि पटकन आता लगेचच सायली आता सगळ्यांना दरवाजात जात असताना थांबवते आणि म्हणते की थांबा. तर आता सगळेजण सायलीकडे बघू लागतात. तेव्हा आता रविराज म्हणतो की काय झालं सायली? तर त्या गोळ्यांची बाटली घेऊन सायली पुढे येते आणि रविराजला म्हणते की प्रतिमा त्यांची गोळ्याची म्हणजे औषधांची बाटली राहिली होती रविराज काका. तेव्हा ती बाटली आता रविराज हातात घेतो, पण त्याच वेळेस त्या बाटलीवर वेगळं नाव असतं आणि रविराज ते नाव वाचतो आणि तेवढ्यात रविराजला खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. कारण त्या दिवशी डॉक्टर जोशींनी औषधांची जी चिठ्ठी लिहून दिलेली असते त्यावरती रविराजने औषधाचे नाव वाचलेले असते आणि आज त्या गोळ्याच्या बाटलीवर वेगळेच नाव रविराज यांच्या समोर आलेले असते. पटकन आता रविराज ती चिठ्ठी बाहेर काढतात आणि त्या गोळ्याच्या बाटलीवरचे नाव आणि त्या चिठ्ठीवरचे नाव वेगळे असल्याचे रविराज समोर आलेले असते. आणि पटकन आता रविराज हे आता त्यांच्या लक्षात येऊन डॉक्टर जोशींना फोन करून गोळ्यांचं पुन्हा नाव विचारतात. तर डॉक्टर जोशी नावासकट त्या गोळ्या लिहून दिल्याचे आता रविराजला सांगतात. तेव्हा रविराज त्या गोळ्यांचा फोटो काढून आता डॉक्टर जोशींना दाखवतो. तेव्हा आता डॉक्टर जोशी फोन करून रविराजला सांगतात की रविराज, अरे ह्या उलट
कोणत्या गोळ्या दिल्यास तू? ह्या गोळ्याने प्रतिमाचा जीव धोक्यात आहे आणि तिची स्मृती तर येणार नाहीच, पण तिच्या जीवाला धोका आहे. ह्या गोळ्या चुकीच्या आहेत आणि कोणी आणून दिल्या? ते ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता रविराज रागाने प्रियाकडे बघतो, कारण गोळ्याची सगळी जबाबदारी आता प्रियाने उचललेली असते. पण गोळ्या कुणी बदलल्या, प्रतिमाला चुकीच्या गोळ्या कुणी सुरू केल्या, हे आता रविराज समोर येऊन खूप मोठ्या सत्याची आता सायलीने भिंग फोडलेली असते. तर आता रविराज समोर सायलीमुळे प्रतिमाच्या गोळ्याचे सत्य येऊन रागाने आता रविराज पूर्णाईला आणि सगळ्यांना ती हकीकत सांगतात. तेव्हा आता पूर्णाईला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि रागाने पूर्णाई आता रविराजला म्हणते की रविराज, हे असं जर असेल तर मी माझ्या प्रतिमाला कदापि या घरातून बाहेर जाऊ देणार नाही आणि माझ्या प्रतिमाचा अजूनही कोणी तरी तिला मारण्याचा डाव रचतंय. अशा वेळेस मी कधीच प्रतिमाला बाहेर जाऊ देणार नाही, असे म्हणत आता पूर्णाईने देखील प्रतिमाला जाण्यासाठी थांबवलेले असतं. आणि अखेर सायलीने भयानक सत्य समोर आणून प्रियाचा पर्दाफाश करून पुन्हा प्रतिमाला थांबवलेलं असतं. तर आता कशी वाटली सायलीची हुशारी? आणि आता प्रतिमा थांबवून प्रियाचे भयानक सत्य समोर येत रविराज आणि पूर्णाजी प्रियाची कशी आता सुभेदाराच्या घरातून हकालपट्टी करतो, हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.